छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अरबी समुद्रात बांधणं ही शुद्ध फसवणूक असल्याचा घणाघात राज ठाकरे यांनी केलेला आहे. शोध मराठी मनाचा या 14व्या जागतिक मराठी संमेलनात ते बोलत होते. जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. त्यावेळी नोटबंदीसह बुलेट ट्रेन आणि इतर विषयांवर देखील त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. जगाचा नकाशा आहे आणि त्या जगाच्या नकाशावरनं अशा काहीतरी खालून 3 लाईन्स गेले असेल काहीतरी. इतक्यात एक एवढ्या लहान मुलींची तिथे काही ट्रिप आली होती. अगदी एवढ्या छोट्या छोट्या होत्या आणि सगळ्या आतमध्ये आल्या. चिवचिवाट सगळा सुरू झाला. नंतर त्यांच्या 2 या पण आल्या, काय त्यांच्या शिक्षिका पण आल्या. त्या मोठ्या होत्या. आतमध्ये आल्या त्यातल्या एका शिक्षिकेने एका मुलीला सांगितलं की हा नॉब दाब. मी असा उभा राहिलो मुद्दाम. तिने तो नॉब दाबला. ती जी एक लाईन होती त्याच्यावरती लाईट पेटले आणि मग त्या शिक्षिकेने त्या मुलीला सांगायला त्या मुलींना सगळ्यांना सांगायला सुरुवात केली की कॅप्टन खूप पहिल्यांदा इथून निघाला, मग त्याने ह्या देशात गेला, इथून गेला, मग ह्या समुद्रातनं मग हिंदी महासागरातनं असं करत तो असा काय हिंदी महासागर का पॅसिफिक तिकडनं आला. मग दुसऱ्या मुलीला सांगितलं मग तू जा तिने दुसरं एक नाव जपलं. मग दुसरी लाईन पेटली. मग तिने सांगितलं की मग त्याला काय हाताला लागलं नाही. मग त्याने पहिल्यांदा परत दुसऱ्यांदा प्रयत्न केला. परत तिथे सगळे दिवे लागले. परत तिने सांगितलं की ह्या देशातनं गेला, या देशातनं गेला, असं गेला. परत त्याच्या हाताला काही लागलं नाही. मग तिसऱ्या मुलीला तिला तिसरा नॉब दाखवायला सांगितलं. मग तिसऱ्या नॉबला परत ते दिवे लागले तिसऱ्या लाईनची. मग ते परत हा इथून निघाला, कॅप्टन कुक असा गेला, या देशात गेला, असं गेला. आणि मग त्याला एक लाईन लागली, तो ऑस्ट्रेलिया. मला असं वाटलं की मला पण ती शिकवते. ही जी गोष्ट म्हणजे आपल्याकडची व्यक्तिमत्व, आपल्याकडचे महापुरुष किंवा आपल्याकडची जी लोक आहेत यांच्याबद्दल त्याच वयामध्ये ती गोष्ट समजून सांगणं, हे मला असं वाटतं ती मुलगी, तो मुलगा कोणीही आयुष्यभर विसरणार नाही. पण मी अनेकदा शाळांचे जे माझे काही परिचयाचे लोक आहेत त्यांना मी सांगतो की तुम्ही इतिहास हा भूगोलातनं शिकवा. आणि आज तर तुम्हाला गुगल अर्थ वगैरे पासून सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. सो समजा आपण दुसरं माहिती किंवा पहिलं माहिती किंवा कुठचेही शिवाजी महाराजांचा समजा इतिहास तुम्हाला समजवायचा आहे, तुम्हाला गडकिल्ले त्याचं भौगोलिक स्थान तर माहिती पाहिजे.